मग काय करायचे अशा सोप्या पद्धतीचे मोदक, ते पण रव्यापासून, घरच्या घरीच सामानातून. चला आज बनवूया नवीन पद्धती. आज रव्याचे मोदक बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी चिमूटभर एक थोडंसं मीठ घालणार आहे, थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये मी गरम तेलाचं मोहन घालणार आहे. गरम केलेलं आहे. त्याला थोडं हलवून घेते. आता हे मिक्स केलेलं आहे मी तेल. आता मी पाणी घालून त्याचा घट्ट गोळा बनवणार आहे. आणि घट्ट गोळा करून ह्याला एक मी 10 मिनिट भिजू देणार आहे, ह्याची बनवलेली घट्ट गोळ्याला. ते पीठ भिजून तर सारण तयार करायचे. त्याच्यासाठी मी खोबरं आहे हे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी विलायची घालणार आहे. आता ही विलायची थोडीशी, त्यात मी मनुके, काजू, बदाम आणि काय केलेलं आहे मी, गरम केलेलं आहे तेलामध्ये किंवा तूप, आपल्याला जे आवडेल ते. मी तेलामध्ये गरम केलेली आहे ही, आणि गरम करून थोडीशी अशी बारीक मॅश केली आहे, कुटल्यासारखी केली आहे. म्हणजे खाताना ती आता नंबर नाही लागणार, सॉफ्ट लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या सारण आता सगळं मिक्स करून मिक्स करणार आहे असं व्यवस्थित छान. कोणतंही सामान आपल्या आवडीला एकदम थोडीशी घालणार आहे ह्याच्यामध्ये. फिकं पण नाही छान लागत, गोडच छान लागते. साखर घातली आहे थोडीशी. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. सारणामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे, उगं थोडं घालणार आहे, थोडं घालणार आहे उगं चवीसाठी. तर हे 10 मिनिट मी ह्याला छान असं घट्ट पीठ करायचं आहे हे, जे पाती लाटण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये थोडासा कलर घालणार आहे. एकच जे आहे ते पांढरं ठेवणार आहे आणि एकामध्ये कलर घालणार आहे. थोडासा कलर घालते ह्याच्यात. आणि जी लाटून घेणार आहे मोठी, म्हणजे जास्त कलर मुद्दामून असा मिक्स नाही केलेला, थोडा आबडधोबड केलेला आहे. म्हणजे ते असं छान दिसते, असं धब्बे धब्बे पडल्यासारखे. त्याच्यामुळे मी जास्त लाटून झालेली आहे आता पाती. त्याच्यामध्ये मी सारण भरणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीत झालेलं आहे आपला मोदक. आता मी असेच सगळे मोदक बनवून घेणार आहे. तर मी लाटी लाटून घेतलेली आहे. मी अजून एकदा बनवून दाखवते एक मोदक. लय मोठी पण नाही आणि लय छोटी पण नाही, लाटी लाटून घ्यायची. आणि आपला जो एक हात आहे तो असा वरती सरळ ठेवायचा. वरती सरळ ठेवल्यानंतर ते बरोबर रोल तयार होते. गुड्या गुड्या ह्याच्या तयार होत्या. हे बघा मस्त झालेलं आहे, छान. मी आता अशाच सगळ्या बनवून घेते. चला आता मोदक तयार झाले. आता ह्याला तळून घेऊया. मोदकला काय करावं लागते, जेव्हा आपण ह्याला पॅक करतो ना, त्याला व्यवस्थित पॅक करावं लागते. त्याच्या पाकळ्यानंतर एखादी जर पाकळी सुटली तर सगळं सारण तेलामध्ये जातं. त्याच्यामुळं हे तळून घेताना असे छान तळून निघलेले आहेत.
ते जास्त फुगल्यामुळे ह्याच्या कळ्या पण दिसत नाही आहेत अशा फुगल्या, त्याच्यामुळं गरा आहे तो फुगतोय. हे झालेले आहेत मस्त तयार मोदक. गरा घट्टच तिंबून घ्यायचा. घट्ट तिंबलं आणि लाटी पॅक झाली ना की मग ते इकडं हालत पण नाहीत नंतर, आणि ढिलं पण होत नाही नंतर, जेव्हा आपण याचा तोंड पॅक करत येतो ना कळ्या पाडताना त्या टायमिंगला. तर जास्त आवडायचं पण काम नाही आहे. ते एकदा ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.